10 डिसेंबर 2024 दुपारी 4:30 वाजता महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील नामवंत असलेलं परभणी शहराच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती उद्देशिका असलेले काचेचं शिल्पसृष्टी, त्याच जिल्ह्यातील मिर्झनपूर तालुक्यातील एका माथेफिरूने आहे त्या प्रतिकृती तिथून घेऊन ते फाडण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतोय। बांधवांनो, ही घटना घडली दुपारी 4:30 वाजता आणि संध्याकाळी संपूर्ण परभणी शहरातील भीमनगर असेल, जो आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे, प्रियदर्शी हा बालेकिल्ला आहे, या बालेकिल्ल्यामध्ये त्या ठिकाणचे पीआय घंटे नाड नावाचा जो पीआय आहे की ज्या ठिकाणी तो जातो तो दलित आणि मराठा किंवा सवर्णामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न या अगोदर सुद्धा या पोलीस इन्स्पेक्टरने त्या ठिकाणी केल्याचं आपणाला या ठिकाणी दिसून येतं। आणि काही न करता डायरेक्ट महिलावर लाठीचार्ज झाला, विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला। या लाठीचार्जमध्ये जवळजवळ परभणीतील 57 भगिनी आणि बांधव त्या ठिकाणी जखमी झाले। त्यापैकी आज जेलमध्ये 57 बांधव आहेत, पैकी वत्सला मानोते नावाची भगिनी आज परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत। एकूण या घटनेचा विचार केला तर नुकतेच महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यांच्याच काळामध्ये ही घटना घडावी अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहेत। या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने याचा मास्टर माइंड कोण आहे, महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवण्याची भूमिका कुणाची आहे, याचा शोध शासनाने घ्यावा आणि संबंधितावर तो माथे फिरो नंतर माफी मागतोय, माझं चुकलं म्हणतोय, तो माथे फिरो कसा, याचाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे। सर्वात महत्वाचं आहे की या विभागामध्ये विधी विभागाचा जो कायद्याचा पदवीधर आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी, याचा काही संबंध नसताना याला पोलिसांनी आणि पोलिसाच्या भाडोत्री गुंडांनी त्या ठिकाणी मारहाण केली। पोलीस कोठडीत त्याचा मयत झाला आणि तो यासाठी शहीद झाला। त्या शहीदाला आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो।